चलो आज मी तुम्हाला गवारची शेंग भाजी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी गवार नीट करून स्वच्छ धुवून नंतर लसूण चांगला सोलून ठेचून घ्यायचा। कढईमध्ये तेल घालून त्याच्यात लसूण घालून त्याची छान अशी फोडणी देऊन घ्यायची। नंतर त्याच्यात आपण नीट केलेली धुतलेली गवार टाकून घ्यायची, ती छान अशी परतायची। परतून झाल्यानंतर ती थोड्या वेळासाठी वाफलत ठेवायची। वाफवून झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात तिखट मीठ काय पाहिजे ते घालू शकता। त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। मी ते घरगुती म्हणजे माझ्या वापरातले दररोजचे कांदा लसूण मसाला आणि तिखट टाकून घेतलेला आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, कूट टाकून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला हवे असेल तर मोकळी ठेवू शकता किंवा पाणी घालू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल प्लीज।